आज आपण हर्बल सौंदर्य प्रसाधनातील हर्बल फेस पॅक या उत्पादनाविषयी व त्याच्या निर्मितीविषयी माहिती घेणार आहोत. फेस पॅक हा एक असे त्वचा उत्पादन आहे की जे त्वचेच्या स्वच्छतेसाठी, पोषणासाठी आणि ताजेपणासाठी वापरले जाते. ते त्वचेची गुणवत्ता सुधारते, डाग कमी करते आणि ओलावा प्रदान करते. हर्बल फेस पॅक हा नैसर्गिक घटकांपासून तयार केलेला त्वचा निगा उत्पादन आहे, ज्यामध्ये औषधी वनस्पती, फळे आणि वनस्पती अर्क वापरले जातात. तो त्वचेला स्वच्छ, पोषणयुक्त आणि ताजेतवाने करतो, तसेच डाग कमी करून नैसर्गिक चमक देतो. हर्बल फेस पॅकचे फायदे. फेस पॅकचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत. सखोल स्वच्छता, त्वचेतून घाण, तेल आणि अशुद्धता काढून टाकतो. पोषण, त्वचेसाठी आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे प्रदान करतो. नैसर्गिक चमक, त्वचेला उजळ आणि तजेलदार बनवतो. मुरूम व डाग कमी करणे, मुरूम, डाग आणि इतर दोष कमी करतो. ओलावा आणि आर्द्रता, त्वचा मऊ आणि लवचिक ठेवतो. वय वाढीविरुद्ध गुणधर्म, सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करतो. रसायनमुक्त आणि सुरक्षित, नैसर्गिक घटकांनी बनलेला असतो व सर्व प्रकारच्या त्वचेसाठी योग्य असतो. आपण हर्बल फेस पॅकची कार्ये पाहूया. ही कार्ये पुढीलप्रमाणे आहेत. स्वच्छता, त्वचेतून घाण, तेल आणि विषारी पदार्थ काढून टाकतो. एक्सफोलिएशन, मृत त्वचा पेशी काढून टाकतो आणि त्वचा मऊ करतो. पोषण, त्वचेला आवश्यक पोषक तत्वे प्रदान करतो. ओलावा, त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवतो आणि कोरडेपणा रोखतो. मुरूम आणि डाग नियंत्रण, मुरूम आणि डाग नियंत्रित ठेवतो. वय वाढीविरुद्ध प्रभाव, सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करतो. त्वचा उजळ करणे, नैसर्गिक चमक आणि त्वचेचा उजळपणा वाढवतो. हर्बल फेस पॅकचे इच्छित गुणधर्म. हर्बल फेस पॅकचे इच्छित गुणधर्म पुढीलप्रमाणे आहेत. नैसर्गिक आणि रसायनमुक्त. हर्बल फेस पॅक हर्बल घटकांनी बनलेला असावा. ॲलर्जी न होणारा, त्वचेला लालसरपणा, खाज किंवा ॲलर्जी होऊ न देणारा असावा. सोपा लावता येण्यासारखा, सहजपणे लावता येईल व काढता येईल असा असावा. सुखद सुगंध, ताजेतवाने आणि सौम्य सुगंध देणारा असावा. लवकर कोरडे होणारा, जास्त वेळ न घेता कोरडा होणारा आणि तडे जाऊ नयेत असा असावा. सर्व प्रकारच्या त्वचेसाठी योग्य, कोरडी, तेलकट आणि संमिश्र त्वचेसाठी उपयुक्त असावा. दीर्घकालीन टिकाऊपणा, कोणत्याही रासायनिक संरक्षकांशिवाय दीर्घकाळ टिकणारा असावा. आता हर्बल फेस पॅकच्या फॉर्म्युलेशन प्रक्रियेविषयी जाणून घेऊयात. यातील प्रमुख टप्पे पुढीलप्रमाणे आहेत. साहित्य निवड, त्वचेच्या प्रकारानुसार घटक निवडले जातात. कोरडी, तेलकट, संवेदनशील त्वचा या प्रकारे. पावडर तयार करणे, सुक्या औषधी वनस्पती आणि माती बारीक करून चाळून घेतली जाते. मिश्रण, सर्व पावडर घटक व्यवस्थित मिसळले जातात. द्रव मिसळणे, गुलाब पाणी, ग्लिसरीन किंवा कोरफडीचा रस मिसळला जातो. साठवण, ड्राय पावडर एअरटाईट डब्यात ठेवावी. पेस्ट स्वरूपातील फेस पॅक थंड ठिकाणी साठवावा. हर्बल फेस पॅकचे गुणधर्म. सहज लावता आणि काढता येणारा असावा. कोणतेही रसायन आणि कृत्रिम संरक्षक नसावे. त्वचेला त्रास, कोरडेपणा किंवा जळजळ होऊ नये असा असावा. त्वचेची चमक, ओलावा आणि मृदुता वाढवणारा असावा. हर्बल फेस पॅकमधील नैसर्गिक घटक. पॅकमधील नैसर्गिक घटक पुढीलप्रमाणे आहेत. 1. बेस घटक किंवा शोषक घटक. मुलतानी माती, खोलवर स्वच्छता आणि तेल नियंत्रित करते. काओलिन क्ले, संवेदनशील त्वचेसाठी सौम्य क्लिन्झर म्हणून कार्य करते. चंदन पावडर, त्वचेला शांत करून चमकदार बनवते. त्वचेची निगा वाढवणारे घटक. ओटमील पावडर, मृत त्वचा काढून टाकते. बदाम पावडर, पोषण देते आणि मृदू स्क्रबिंग करते. संत्र्याच्या सालीची पावडर, त्वचा उजळवण्यास मदत करते. 3. ओलावा आणि हायड्रेशन घटक. कोरफड जेल, त्वचेला ओलावा देऊन शांत करते. मध, नैसर्गिक मॉइश्चरायझर आणि जंतुनाशक म्हणून कार्य करते. गुलाब पाणी, त्वचेला ताजेतवाने करून टोनिंग करते. अँटीबॅक्टेरियल आणि उपचार करणारे घटक. नीम पावडर, मुरूम आणि जंतू नष्ट करते. हळद पावडर, दाह कमी करून त्वचेला उजळ करते. तुळशी पावडर,
त्वचा शुद्ध करून संरक्षण देते. 5. इसेन्शियल ऑइल्स. टी ट्री ऑइल मुरूम आणि त्वचेसाठी फायदेशीर. लॅव्हेंडर ऑइल त्वचेला शांत करून आराम देते. गुलाब तेल त्वचेला ओलावा देऊन सुगंधित करते. इतर फायदेशीर घटक. ग्रीन टी अर्क अँटीऑक्सिडंट्सने भरपूर असून वृद्धत्व कमी करते. दही त्वचेला मऊ आणि उजळ बनवते. लिंबाच्या सालीची पावडर काळे डाग कमी करून अतिरिक्त तेल काढून टाकते. आता सनस्क्रीन लोशन याविषयी माहिती घेऊया. सनस्क्रीन लोशन त्वचेला अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून संरक्षित करते, सनबर्न टाळते आणि त्वचेचे नुकसान होण्याचा धोका कमी करते. सनस्क्रीन लोशनमधील सक्रिय घटक किंवा UV फिल्टर्स. फिजिकल सनस्क्रीन झिंक ऑक्साईड, टायटॅनियम डायऑक्साईड हे UV किरणे परावर्तित करतात. केमिकल सनस्क्रीन ऑक्सिबेन्झोन, इव्होबेन्झोन, ऑक्टिनॉक्संट हे UV किरणे शोषून घेतात. 2. बेस घटक. पाणी ओलावा प्रदान करते आणि लोशन सहजरित्या पसरविते. इमोलियंट्स किंवा मॉइश्चरायझर्स. ग्लिसरीन, कोरफड, कोको बटर हे त्वचेला मऊ ठेवतात. तेल नारळ तेल, जोजोबा तेल, बदाम तेल हे त्वचेला पोषण देतात. 3. इमल्सिफायर्स आणि स्टॅबिलायझर्स. लेसिथिन, सेटेरिल अल्कोहोल, पॉलिसॉर्बेट 80 हे तेल आणि पाणी यांना व्यवस्थितरित्या मिसळवितात. कार्बोमर्स, झंथनगम हे लोशनची स्थिरता आणि टेक्स्चरला सुधरवतात. ऑक्सिडंट्स आणि त्वचा शांत करणारे घटक. व्हिटॅमिन ई, ग्रीन टी अर्क, कोरफड हे त्वचेला फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण देतात. कॅमोमाईल अर्क आणि काकडी अर्क हे त्वचेला थंडावा आणि आराम देतात. 5. संरक्षक आणि सुगंध. पॅराबेन्स व फिनॉक्सी इथेनॉल हे जंतूची वाढ रोखतात. इसेन्शियल ऑइल्स जसे लॅव्हेंडर, गुलाब, लिंबू ऑइल हे सौम्य सुगंध देतात. 6. SPF वाढवणारे घटक. सिलिका, आयर्न ऑक्साईड व अँटीऑक्सिडंट्स हे सूर्यप्रकाशापासून संरक्षण देतात. यानंतर तयार केलेल्या फेस पॅकचे मूल्यमापन कसे केले जाते हे पाहूया. तयार केलेल्या फेस पॅकचे मूल्यमापन हे सुरक्षितता, प्रभावीपणा आणि स्थिरता या आधारावर केले जाते. ते पुढील प्रमाणे आहे. 1. pH मापन. फेस पॅकचा pH हा pH मीटरच्या मदतीने मोजला जातो, जो 4.5 ते 6.5 च्या दरम्यान असावा. संतुलित pH असलेला फेस पॅक हा त्वचेची जळजळ व ॲलर्जी टाळतो. 2. त्वचा संवेदनशीलता चाचणी. फेस पॅकचा लहान भाग हाताच्या आतल्या भागावर लावला जातो आणि 24 तास निरीक्षण केले जाते. जर लालसरपणा, खाज किंवा सूज दिसली तर ते ॲलर्जिक प्रतिक्रिया दर्शवते. स्थिरता चाचणी. फेस पॅक वेगवेगळ्या तापमानावर ठेवला जातो आणि त्याचा रंग, घट्टपणा किंवा वेगळेपणा आदी गुणधर्म तपासले जातात. एक चांगला फेस पॅक दीर्घकाळ स्थिर राहतो आणि त्यामध्ये बॅक्टेरियाची वाढ होत नाही. 4. पोत किंवा टेक्स्चर विश्लेषण. फेस पॅकचा पोत गुळगुळीत आणि समतोल असावा. तो बोटांमध्ये चोळून बघितला जातो की तो लंपयुक्त किंवा खडबडीत तर नाही याची तपासणी केली जाते. 5. गुळगुळीतपणा आणि पसरवण्याची क्षमता. फेस पॅक त्वचेवर सहज आणि एकसंध पसरतो का हे तपासले जाते. एक चांगला फेस पॅक क्रीमसारखा चिकट नसलेला आणि सहज लावता येण्याजोगा असावा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण हर्बल फेस पॅक या हर्बल सौंदर्य प्रसाधनातील प्रकाराविषयी माहिती घेतली. या माहितीचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा बाळगतो व आपल्याला धन्यवाद देतो.